आज आपण फोडणीचा भात कसा करायचा ते बघणार आहोत। त्यासाठी इथे मी कढई गरम करून त्यामध्ये 2 चमचे तेल टाकून घेतलेलं आहे। त्यामध्ये 1 चमचा बारीक मोहरी टाकलेली आहे। मोहरी चांगली तडतडून द्यायची आहे। त्यामध्ये 1 चमचा जिरे टाकून घेऊया। एक चमचा हळद, इथे 2 ते 3 लसणाच्या पाकळ्या ठेचून घेतलेल्या आहेत, त्या तेलात टाकते। या पाकळ्या थोड्याशा लालसर करायच्या आहेत तेलामध्ये। आता इथे 4 ते 5 हिरव्या मिरचीचे तुकडे करून घेतलेले आहेत, ते टाकून घेऊया आणि थोडासा कढीपत्ता टाकूया। हिरवी मिरची आणि कढीपत्ता तेलावर एखादा मिनिटभर परतून घ्यायचा आहे। आता यामध्ये 2 मीडियम साइजचे कांदे इथे मी बारीक चिरून घेतलेले आहेत, ते टाकून घेऊया। त्यावर 1 चमचा साखर टाकूया। तेलावर कांदा एखादा मिनिटभर गॅस मोठा ठेवून परतून घ्यायचा आहे। आता त्यामध्ये थोडंसं मीठ टाकून घेऊया। पुन्हा व्यवस्थित मिक्स करून घेऊया। इथे मी आदल्या दिवशीचा भात राहिलेला आहे शिजवलेला, तो टाकून घेत आहे। भात आदल्या दिवशीचा वापरला तरी चालेल किंवा गरम भात केला तर तो थंड करायचा आणि मग फोडणीस टाकायचा। शक्यतो फोडणीच्या भातासाठी आदल्या दिवशीचा भात वापरावा। त्यावर अर्ध्या लिंबाचा रस मी पिळून घेतलेला आहे, तो टाकून घेते आणि फोडणीमध्ये हा भात व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे। आता गॅस बारीक करून झाकण ठेवून एक 10 मिनिटासाठीची वाफ काढायची आहे। 10 मिनिटानंतर बघूया आपण। छान वाफ आलेली आहे। भात ही छान असा मोकळा मोकळा तयार झालेला आहे। आपला फोडणीचा भात तयार झालेला आहे। असा फोडणीचा भात नाश्त्यासाठी सर्व करताना बरोबर दह्याची एखादी वाटी द्यायची किंवा एखादं लोणचं द्यायचं, खूप छान लागतो। आता गॅस बंद करून घेऊया आणि वरून थोडीशी कोथिंबीर घालून घेऊया। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा। धन्यवाद।